एक नंबरचं एक्झाम्पल घेतलं आपल्याला सिम्प्लिफायचं. मोठं एक्झाम्पल आहे बरं का, वेळ लागणार आहे का शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. x मायनस 2y प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीटचा स्क्वेअर प्लस x प्लस 2y मायनस 3 ब्रॅकेट कम्प्लीटचा स्क्वेअर. पूर्ण बोर्ड मारणार आहे आता, लक्ष राहू द्या कारण एक्झाम्पल खूप मोठं आहे. पेन बिन सगळं खाली ठेवून द्या, फक्त वरती लक्ष द्या. शेवटपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल समजलं पाहिजे. कारण काय होतं माहिती का, आपण एक ओळ सोडली, 2 ओळ सोडवल्या, 3 ओळ सोडवल्या का नंतर खाली तुम्हाला समजते पण वरती काय केलं ते समजत नाही. कारण सिम्प्लिफाय एक्झाम्पल असं असतं. आता 2 ब्रॅकेट आपल्याला इकडे फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी एकच फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. कोणता? ए प्लस प्लस सी चा स्क्वेअर इक्वल टू काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2abc प्लस 2ac आहे का? ठीक आहे. चला ओके. आता एक नंबर तुम्हाला करायचा x मायनस 2y प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीटचा स्क्वेअर. एकदा बघ रे, ब्लर होत होते काय, परत आणखी चेक कर एकदा. ओव्हरऑल क्लिअर दिसतंय का? मी लिहिल ते बघ इथं एकदम ब्लर नाही होते. हे दिसतंय ना क्लिअर वरचं इथं? बरं ठीक आहे. मग आता तुम्ही बघा x मायनस 2y प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीटचा काय आहे? स्क्वेअर प्लस x प्लस 2y. आता इथं मायनस आहे बघा, इथं काय आहे? प्लस आहे. इथं काय आहे? प्लस. इथं काय आहे? मायनस. थोडं एक्झाम्पल चेंज म्हणजे दोन्ही ब्रॅकेट वेगवेगळे आहे की नाही? दोन्ही प्रकारचं एक्सपान्शन करायचं. पहिले एक नंबरचं एक्सपान्शन करा आणि माझ्या माहितीनुसार दोघांचं एक्सपान्शन करताना भले चिन्ह बदलल, गुणाकार बेरीज बाकीचं काय व्हेरिएबल बदलणार नाही. मग एक नंबरचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर प्लस काय मायनस 2y चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ab म्हणजे दोन्ही काय रे? x इंटू नाही x इंटू मायनस 2y समजलं. प्लस सेकंड नंबरला काय डबल 2 इंटू बीसी म्हणजे काय आहे? मायनस 2y इंटू 3 बरोबर. प्लस काय डबल 2 इंटू एसी एक्स इंटू काय आहे? 3. ब्रॅकेट संपला एक नंबरचा. कळालं इथपर्यंत? दोघांच्या मध्ये काय आहे? प्लस. तुम्हाला मी सांगितलं दोघांच्या मध्ये प्लस असल्यावरती ह्या प्लसने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काही चिन्ह चेंज होत नाही, पण मायनस असल्यावर चिन्ह बरोबर. सेकंड नंबरचं बघा एक्स स्क्वेअर चुकलं काही पुढं मायनस राहिलं, पुढे चिन्ह राहिलं द्यायचं. इथं मायनस बोललो मी पण दिलं नाही असंच ना? हा ठीक. एक्स स्क्वेअर नंतर प्लस काय 2y चा स्क्वेअर बरोबर आणि प्लस काय मायनस 3 चा स्क्वेअर. 2 नंबरच्या ब्रॅकेट मध्ये बघा बरं. इथं बघतोय मी आता. इथं तुम्ही एक नंबर करते तिकडे. प्लस 2 इंटू ab म्हणजे x इंटू 2y प्लस 2 इंटू bc म्हणजे 2y इंटू बरोबर आहे मायनस 3 प्लस 2 इंटू ac म्हणजे x इंटू मायनस 3. इथपर्यंत कळालं का? सब ब्रॅकेट संपला. आता करून घ्या स्क्वेअर. सगळ्यांचे स्क्वेअर करून घ्या. आता काय करून घ्या? सगळ्यांचे स्क्वेअर बरोबर ना? त्याला x चा स्क्वेअर का होऊन जाईल? x स्क्वेअर होऊन जाईल प्लस मायनस 2y चा स्क्वेअर का होऊन जाईल? नाही सांगितलं, परत वरती लक्ष द्या, परत सांगतो मात्र होतं मला ते सांगायचं तुम्हाला. प्लस चा स्क्वेअर काय होतो? प्लस. मायनस चा स्क्वेअर काय होतो? प्लस. प्लस चा क्यूब काय होतो? प्लस. आणि मायनस चा क्यूब काय होतो? तुम्ही नाव विसरू, तुमच्या पोराला सांगा असं विसरायचं नाही, म्हणे कधी बदलत नाही. मसन खायचा अवस्था पुढे बघा. तुम्ही लिहून घेतलं नाही गोळी मध्ये? नाही लिहून घ्यायला पाहिजे होतं. बघा 2y चा काय आहे? स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस तिघांचा गुणाकार करू घ्या. तिघांचा गुणाकार 2 इंटू काहीच नाही 2 इंटू मायनस 2 काय होऊन जाईल? मायनस 4 एक्स आणि प्लस 2 इंटू मायनस 2 काय होऊन जाईल? मायनस 4 मायनस 4 इंटू 3 मायनस 12 y प्लस तिघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 3 काय होऊन जाईल रे? एक्स. ब्रॅकेट संपला. प्लस
सेकंड मध्ये बघा एक्स स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर काय होऊन जाईल 4y स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर कोण जाईल -3 चा स्क्वेअर 9 प्लस तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. बोला काय 2 × 2 4 4xy प्लस तिघांचं परत मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 4 × -3 -12 -12y पुढं 2 × x 2 × 3 करा -3 किती मायनस बरं काय आहे -6 आणि हा काय इथं x पर्यंत कळालं का ब्रॅकेट कम्प्लीट. सर आता काय करा माहितीये का हे जे ब्रॅकेट दिलेले आहे का मायनस चे पहिले बाहेर काढून घेऊ चालेल का. ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस मायनस 4xy लक्ष राहून द्या प्लस मायनस होतो समजलं ना. प्लस मायनस परत -12y प्लस 6x ब्रॅकेट संपला. इन ब्रॅकेट मध्ये इकडं एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy प्लस -12y प्लस -6x ब्रॅकेट संपला. आता काय करा सगळ्यांचं म्हणलं आपली क्रिया झाली. आता फक्त या प्लसने काय करायचं मागं मल्टिप्लाय पण प्लसने मल्टिप्लाय केलं साइन चेंज होत नाही म्हणजे पहिल्या ब्रॅकेट हायतच येऊन जाईल काय एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 -4xy -12y प्लस 6x प्लस सगळ्यांचे चिन्ह बदलणार नाही म्हणजे हायतच लिहून टाका काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस 4xy स्क्वेअर प्लस 9 प्लस 4xy -12y -6x. आता काय करणार तुम्ही लास्टला शेवटची स्टेप प्लस मायनस काय करणार आहे कट करणार आहे प्लस मायनस वाली कट करून टाकायची. आता कोण प्लस होणार आहे सर एक्स स्क्वेअर आहे काय होऊन जाईल 2x स्क्वेअर होऊन जाईल होईल की नाही होईल का लिहून टाकू आपण जवळ थांबा एक स्टेप वाढून घ्या अजून समजा तुम्हाला. ठीक आहे हा हे एक्स स्क्वेअर इथला एक्स स्क्वेअर आणि इथला एक्स स्क्वेअर जवळ लिहिला चाललं का. ओके 4y स्क्वेअर आणि हा 4y स्क्वेअर जवळ लिहावा लागणार आहे. परत प्लस 9 आणि काय परत प्लस इथं पण 9 आहे. नेक्स्ट 4x -4xy आणि काय प्लस 4xy काय होऊन जाईल कट होऊन जाईल. इकडे काय 12 काय 12y -12y लिहून घ्यावं लागतील. इथे काय रे प्लस 6x इथे काय -6x कट झाले. ठीक आहे सगळ्यांची आता बेरीज होऊन जाईल बाकी त्यांची x काय होऊन जाईल 2x स्क्वेअर प्लस 4 काय होऊन जाईल 8y स्क्वेअर प्लस 9 काय होऊन जाईल 18 मायनस 12 काय होऊन जाईल 24y. काय म्हणतील सर हे दोन्ही मायनस दोघांची बेरीज करून प्लस चिन्ह त्यांना ऍडिशन होईल आणि साइन काय होऊन जाईल मायनस येईल. आन्सर लिहा 3k -4r -2m ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर -3k प्लस 4r -2m ब्रॅकेट कंप्लीटचा स्क्वेअर. चला कसं करणार एक नंबरला याचं एक्सपान्शन 2 नंबरला याचं एक्सपान्शन. ओके दोघांच्या मध्ये काय आहे म्हणजे इथे 100% चिन्हांचा बदल होईल की नाही. त्या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. आता पहिले याचं एक्सपान्शन करून घेऊ काय 3k चा स्क्वेअर प्लस -4r स्क्वेअर प्लस -2m स्क्वेअर प्लस 2 × मल्टिप्लिकेशन 3k × काय बोला -4r प्लस 2 × -4r × -2m प्लस लास्टला 2 × 3k × -2m ब्रॅकेट संपला. मायनस काय करा ब्रॅकेट डबल 3k चा स्क्वेअर प्लस 4r चा स्क्वेअर प्लस -2m चा स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट आणि सेकंड 3k × 4r प्लस 2 ×
4r इंटू मायनस 2m प्लस 2 इंटू 3k इंटू मायनस 2m. या आता ऍडजस्ट करू काढाला सर व्यवस्थित ब्रॅकेट देऊन टाकला. ओके पुढे बघा सगळ्यांचं स्क्वेअर करून टाका. आता 3k चा स्क्वेअर होऊन जाईल 9k स्क्वेअर प्लस 4r चा स्क्वेअर का होऊन जाईल मायनस 4r चा स्क्वेअर 16r स्क्वेअर प्लस 2m चा स्क्वेअर का होऊन जाईल 4m स्क्वेअर प्लस तिघांचं मल्टिप्लिकेशन बोला 2 इंटू 3 6 6 इंटू 4 किती होऊन जाईल 24 मायनस 24 kr प्लस सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 4 8 नाही 2 इंटू मायनस 4 मायनस 8 मायनस इंटू मायनस 2 मायनस नाही प्लस 16 मायनस मायनस काय होतोय मायनस मायनस प्लस 16 काय आर्यम प्लस तिघांचं मल्टिप्लिकेशन परत बोला काय 2 इंटू 3 6 6 इंटू मायनस 2 इंटू 3 6 6 इंटू 2 किती झाला मायनस 12 km. ओके बघू 3k 9k स्क्वेअर प्लस 4 16r स्क्वेअर प्लस 2m 4m स्क्वेअर प्लस तिघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 24r kr इधर ना kr ओके ना प्लस 24kr प्लस यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 16 आर्यम प्लस परत किती शेवट लास्टला मायनस 12 km. सगळ्यांची ब्रॅकेट पहिले काढून घेऊ साईड 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस मायनस मायनस 24kr प्लस 16rm प्लस मायनस मायनस 12km इथं मायनस आहे मायनस 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस 24kr प्लस मायनस मायनस 16rm प्लस मायनस मायनस 12km. ब्रॅकेटने मल्टिप्लाय करावं लागणार. पहिला ब्रॅकेट ॲज इट इज लिहून टाकतो आहे तसाच 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16rm मायनस 12km. मायनसने मल्टिप्लाय केलं सगळे साईड मग काय होतील आता चेंज होतील बदलतील. मायनसने केल्यावरती मायनस 9kr मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16rm प्लस 12km. एवढी गोष्ट कशी व्हायची. आता कोण कोण आहे मायनस प्लस 9k स्क्वेअर मायनस 9 स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस मायनस 16r स्क्वेअर 4m कर 24 काय आहे सर दोन्ही वेगळे काय ते मायनस 24kr आणि मायनस 24kr मायनस 24kr काय दोन अजून कोण राहिले 16 हो ठीक आहे प्लस 16rm प्लस 16rm मायनस आणि हा काय प्लस काय होऊन गेला कट. एवढंच उत्तर आलं तुमचं. अजून मल्टिप्लाय करू 24 48 मायनस 48kr आणि प्लस 32rm लिहा. खर्च घ्यायचंय ना कलर चेंज व्हाईट कलर घेऊ. अरे पांढरा व्हाईट चालणार नाही का 7a मायनस 6b प्लस 5c ब्रॅकेट कम्प्लीटचा स्क्वेअर प्लस 7a प्लस 6b मायनस 5c ब्रॅकेट कम्प्लीटचा स्क्वेअर. चला दोघांचं एक्सपान्शन करावं लागेल.
7a चा स्क्वेअर ना प्लस मायनस 6b स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर प्लस 2 इंटू 7a इंटू मायनस 6b प्लस 2 इंटू मायनस 6b इंटू 5c प्लस 2 इंटू 7a प्लस 5c परत चेक करू एकदा 7a चा स्क्वेअर प्लस मायनस c चा मायनस 6b चा स्क्वेअर प्लस 5c चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 7a मायनस 2 इंटू 7a इंटू मायनस 6b प्लस 2 इंटू 6 मायनस 6b प्लस 5c प्लस 2 इंटू प्लस 7a प्लस 5c बरोबर ना. ओके प्लस आहे का मायनस इथं प्लसच आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे परत तेच 7a स्क्वेअर प्लस 6b चा स्क्वेअर प्लस मायनस 5c चा स्क्वेअर प्लस 2 इंटू बोला 2 इंटू एक नंबर कोण आहे 7a इंटू 6b प्लस 2 इंटू 6b इंटू मायनस 5c इथून पुढे दिसत नाही म्हणून खाली तुम्ही चालेल ना. प्लस 2 इंटू 7a इंटू मायनस 5c ब्रॅकेट संपला. ओके हो आता सगळ्यांचे स्क्वेअर करून टाकू. 7a चा होतोय 49a स्क्वेअर प्लस 6b चा स्क्वेअर होतोय 36b स्क्वेअर प्लस 5c चा होतोय 25c स्क्वेअर प्लस सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 7 14 इंटू c 14 सकट किती होतात नक्की 84 ना पण मायनस 84ab प्लस मल्टिप्लिकेशन 2 इंटू 6 मायनस 12 मायनस 12 इंटू 5 12 इंटू 5 मायनस 60bc प्लस सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 7 14 पंचे 70 का 7 दुणे 14 14 पंचे 70 70ac प्लस 7 चा स्क्वेअर 7a चा 49a स्क्वेअर प्लस 6b चा स्क्वेअर 36b स्क्वेअर प्लस 5 चा 25c स्क्वेअर प्लस यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन तेच येऊन जाईल मग झालं ते फक्त प्लस येईल का मायनस येईल सगळे प्लस आहे 84ab प्लस सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 60bc आणि लास्टला कोण आहे इथं हा 70ac ओके. ओके का चला आता नेक्स्ट स्टेप काय करायचंय तुम्हाला ते प्लस म्हणाले त्यांचे काय करून टाकायचे साइन बाहेर घेऊन त्याला ब्रॅकेटच्या बाहेर आणायचे 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस मायनस मायनस 84ab प्लस मायनस मायनस 60bc प्लस 70ac आता काय विषय इथं ब्रॅकेट आहे कम्प्लीट प्लस परत तेच 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस 84ab प्लस मायनस मायनस 60bc प्लस मायनस मायनस 70ac मायनस ने प्लस ने मल्टिप्लाय केलं काय होईल का या प्लस ने आतमध्ये मल्टिप्लाय काय होईल का नाही साइन चेंज होणार नाही हाय तर लिहून टाका 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर मायनस 84ab मायनस 60bc ओके प्लस 70ac प्लस 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25
सी स्क्वेअर प्लस 84 AB मायनस 60 BC मायनस 70 AC. ओके, प्लस मायनस कट करून टाकू. नाही सर, 49 49 A स्क्वेअर आणि 49 A स्क्वेअर दोन्ही पण प्लस आहे, कट होणार नाही. 36 होईल का? नाही. 36 B स्क्वेअर प्लस 36 B स्क्वेअर प्लस 25 C स्क्वेअर प्लस 25 C स्क्वेअर मायनस 84 प्लस 84 होऊन जाईल कट. मायनस 60 60 होईल का? नाही. प्लस किती? 70 आणि मायनस. आता कोण राहिलं रिमेनिंग? फक्त मायनस 60 BC आणि मायनस 60 BC. ओके, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून 49 98 का रे? 98 A स्क्वेअर प्लस 36 72 B स्क्वेअर 25 50 C स्क्वेअर परत मायनस 60 120 BC. लिहा.